नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत अशी चिलापी मच्छी फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर तुम्ही इथे पाहू शकता आपण ही अशी चिलापी मच्छी फ्राय बनवून घेणार आहोत. कसा बनवायचा स्टेप बाय स्टेप पाहूयात. चला तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीचा आपण मच्छी फ्राय करणार आहोत. तर इथे आपण सर्वप्रथम चिलापी मच्छी घेतलेली आहोत. अर्धा केजी चिलापी मच्छी इथे आपण घेतलेली आहोत. इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त मोठे नाही, मीडियम साईजचे असे आपली चिलापी मच्छी आहेत. त्यावर आपण मीठ घालूयात 1 चम्मच. 1 चम्मच मीठ घातल्यानंतर 2 ते 3 चम्मच आपण काळा मसाला यावर घालून घेऊयात. काळा मसाला घातल्यानंतर त्यानंतर आपण एव्हरेस्टचा चिकन मसाला इथे आपण घेतलेला आहे ते यामध्ये घालून घेऊयात. 1 ते 1.5 चम्मच आपण तेही मसाला आपण घालून घेऊयात. तर इथे आपण घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण आपण मच्छीला हे मसाले लावून घ्यायचे आहे, एकजीव असा करून घ्यायचं आहे. या मच्छीला तिखट मीठ जास्त लागतो. तिखट मीठ किती परफेक्ट लावता तेवढाच कुरकुरीत मच्छी फ्राय आणि चवीला भन्नाट अशी चव देते. तर ती इथे पाहू शकता. आता आपण हे सगळं मसाले लावून 2 ते 3 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तर इथे आपण संपूर्ण मच्छीला आपण मसाले लावून घेतले. हे मसाले अगदी सहज मिळतात, आपल्या घरगुती मसाले. खूप जास्त मसाले न लावता आपण जितक्या इथे लावलेला आहे तेवढाच लावला तर खूप भन्नाट चवीचा येतो. तर इथे 2 ते 3 मिनिटासाठी आपण ही मच्छी ठेवून घेतलेला आहोत. तुम्ही इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मस्त अशी मच्छीला तिखट मीठ व्यवस्थित लागलाय. आता आपण फ्रायसाठी दुसऱ्या साईडला तेल ठेवूयात आणि या साईडला आपण इकडे बेसन घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन आपण इथे घेतलेलं आहे. बेसन सोडून तुम्ही कॉर्नफ्लोअर ते पण घेऊ शकता. कॉर्नफ्लोअर पण छान होतात. तर तुम्ही इथे पाहू शकता कलरही एकदम भन्नाट असा आलेला आहे मच्छीला. आता आपण एक कढई ठेवून काळी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये खूप जास्त तेल न घालता थोडंसं तेल घालून आपण गरम होऊ द्यायचं आहे. जर पॅन असेल तरी चालेल. तर मी इथे कढई ठेवलेली आहे. खूप जास्त तेल आपल्याला इथे वापरायचं नाही आहे. तर इथे मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचे. छान गरम झाला की त्यामध्ये आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपला तेल गरम होऊ द्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपल्या इथे मच्छी घ्यायचं आहे. एक एक मच्छी आपण घ्यायचं आहे आणि पिठामध्ये व्यवस्थित डुबवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने पिठामध्ये व्यवस्थित डुबवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही पद्धत खूप जास्त तेलकट होत असेल असं वाटत असेल तर पण ही कुरकुरीत होते, त्यासाठी ह्या पद्धतीने मी इथे बनवत आहे. जर तुम्हाला अशी नको असेल तर काय करायचं आहे, तर इथे जे पीठ आहे बेसनाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे ते पीठ यामध्ये घालायचं. या मच्छीवर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून मग मच्छी सोडून घेतलात तरी चालेल. तरी ते आपण पिठामध्ये व्यवस्थित डुबवून घ्यायचं आहे. या पद्धतीने बनवाल तर एकदम कुरकुरीत बनले जातात. कोरड्या पिठामुळे कुरकुरीत बनले जातात आणि चवीला पण खूप छान लागतात. तर इथे या पद्धतीने आपण पीठ लावून घेतलेलं आहे मच्छीला. सगळ्या मच्छीला असंच आपण पीठ लावून घ्यायचं आहे. 3 ते 4 आपण मच्छीला पीठ लावून घेणार आहोत. एका फ्रायमध्ये एका पॅनमध्ये 4 मच्छी तळून घेणार आहोत. तिथे पाहू शकता व्यवस्थित असं आपण पिठामध्ये डुबवून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा. अजूनही लाईक केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे आपण 4ही मच्छी मस्त अशी पिठामध्ये डुबवून घेऊयात. आणि त्यानंतर इकडे आपण एक कढई ठेवलेली आहे. छान गरम झालेलं आहे तेलही.
इथे आपण संपूर्ण माशाला आपण पीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये आता हे मच्छी सोडून घ्यायची आहेत. अगदी कुरकुरीत आणि झटपट अशी बनले जातात. चवीला खूप भन्नाट अशी लागतात ही मच्छी फ्राय. अशी मच्छी फ्राय तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल अशी ही आपली रेसिपी असणार आहे. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा, तर तुम्हाला कळेलच की शेवटपर्यंत आपली ही मच्छी कशी झाली आहे. तर इथे पाहू शकता आपण यामध्ये तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. टोटली 4 मच्छी आपण इथे सोडून घेणार आहोत तेलामध्ये. तेल थोडंसं जास्तच आहे म्हणून 4 मच्छी इतपत आपलं तेल आले आहे. तर 4 मच्छी आपण इथे सोडून घेऊयात. मी तुम्हाला एकदाच तळून दाखवते म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कळेल, नाहीतर खूप मोठा होईल रेसिपी. त्यामुळे मी एकदा 4 फिश फ्राय करून दाखवणार आहे. तर इथे आपली ही मच्छी एक साईडला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय होऊ द्यायचे आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपण स्लो फ्लेमवर ह्याला तळून घ्यायचं आहे. खूप जास्त हाय फ्लेम न ठेवता आपण स्लो फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे. खूप हाय फ्लेम ठेवला की पटकनच जळून जाईल ही मच्छी. त्यामुळे स्लो फ्लेमवर आपल्याला हे डीप फ्राय तळून घ्यायचं आहे. एकदम डीप फ्राय बनते. आता ही फिश एक साईडला झालेली आहे तर दुसऱ्या साईडलाही पलटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे. एकदम भन्नाट असा दिसतोय. तुम्ही इथे पाहू शकता एकदम चवीला तर एवढी भन्नाट आहे, कुरकुरीत आणि तेवढीच टेस्टी पण लागते. जसं चिकनचं 65 खाल्ल्यावर कसं लागतो त्याच्यापेक्षा डबल पटीने आपली ही बेसनवाली चिलापी मच्छी फ्राय एकदम भन्नाट अशी लागते. तर इथे दुसऱ्या साईडलाही तळून घ्यायचं आहे. दोन्हीही साईडला आपण उलटून पलटून मस्त अशी स्लो फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. खूप जास्त असं आपलं तेल थंड झालं असेल तर पुन्हा आपण हाय फ्लेमवर आपण याला तळून घ्यायचं आहे. थोडंसं हाय फ्लेम आपण इथे करून घ्यायचं. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी गोल्डन ब्राऊन असं झालेलं आहे. कलरही एकदम सुरेख असा आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण उलटून पलटून आपली ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहेत. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. तर इथे पाहू शकता मंडळी आपली ही फिश फ्राय तयार झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व म्हणजे काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात. अजिबात तेलकट होत नाहीत या पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहोत. तर मी ते 4 फिश फ्राय करून घेतलेले आहेत. याला आपण बोलतो चिलापी मच्छी फ्राय. चिलापी मच्छी फ्राय आपल्या इकडे गावाकडे जास्त चिलापी मच्छी फ्राय मिळतात. मच्छी जास्त चिलापीचेच मिळतात म्हणून ही चिलापी मच्छी आपण इथे बनवली आहे. तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.